हॅलो फ्रेंड्स, या पिशव्या तुम्ही बघू शकता. ह्या पिशव्यांना कोण ओळखत नाही असं तर बिलकुलच नाही बरं का. आता मी इथं 2 कलरच्या पिशव्या घेतलेल्या आहेत, जी की एक आहे केशरी कलरची आणि एक आहे पिवळ्या कलरची. ह्या दोन्हीही कॅरी बॅगच्या ज्या आहेत त्या मी एक एक फुल तुम्हाला ह्याचं बनवून दाखवते. कारण आपण आज जो प्रकार बनवणार आहोत ना, खरंच खूप सुंदर आहे. आता येणाऱ्या काळात जे सण येत आहेत, दसरा दिवाळी असो किंवा मग गौरी गणपती आहेतच आणि सगळ्यांसाठी डेकोरेशन खूप महत्त्वाचं ठरून जातं. तर त्यासाठीच मस्त अशी सुंदर आपल्याला माळा बनवायच्यात. विकतची फुलं घेऊन महाग असतात खूप फुलं, असं घेणं खूप अशक्य होऊन जातं खरं तर कधी कधी, की जास्त माळा बनवायच्यात आहेत आपल्याला आणि डेकोरेशन करायचं नाही. ती कधी कधी तर फुलं भेटतसुद्धा नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे नकली फुलांचीच बनवून टाकूयात. एकदम झक्कास असं डेकोरेशन होणार आहे तुमचं. तर बघू शकता मी इथे पिशवी घेतली होती जी केशरी कलरची आहे. तिचं मी ज्या पद्धतीने कट करून घेतलं की नाही त्या पद्धतीने ते कट करून घ्या आणि अशी बारीक बारीक घडी करायची आहे. पहिले तर उभं सगळं घडी करून घेतली आणि नंतर हे जी झाली तिलाच छोट्या छोट्या घड्या घालून घेतल्या आणि ह्या पद्धतीने ते स्टेपल पिन मारून घ्यायची आपल्याला. तुमच्याकडं स्टेपलर नसेल की नाही तुम्ही साधं सुई दोऱ्याने शिवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त ते सटकलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आपल्याला. म्हणून तिथं पॅक करून घ्यायचं आहे. नंतर गोलाकार असं ते कापून घ्यायचे. आता तुम्हाला जर गोलाकार कशाचा हवा असेल तर एखादी छोटीशी बरणी असेल किंवा काही तर त्याचं झाकण त्याच्यावर ठेवायचं ह्या आकारात असेल तर. नसेलच तर काही नाही, फक्त कडकडनं साईडनं इझिली तो गोल शेप होऊन जातो. कात्रीने जरी सहज कट केलं तरी फक्त पूर्ण गोल असा कट करायचा आहे. कारण ते म्हणजे पाकळ्या बनवताना ना खूप इझी जातं. सुटसुटीत अशा पाकळ्या होतात, बांधलेल्या पाकळ्या राहत नाहीत. जर त्याला जॉईंट राहिला की नाही तर मग पाकळ्या जास्त असं फुलून दिसत नाहीत. म्हणून ते पूर्ण कट करून घ्यायचे. बघू शकता असं सुट्ट करून घ्यायचे सगळं. इथं थोडंसं राहिलं ह्या पद्धतीने तर ते सुद्धा असं कट करून घ्यायचे. म्हणजे पाकळ्या आपल्या एकदम सुटसुटीत आणि छान अशा दिसून येतील. म्हणजे फुल फुलायला एकदम असं फूल एकदम फुललेलं दिसेल, बिलकुल चपटं राहणार नाही. एकदम असं गोल टाईप फुलून दिसेल. आता तुम्हाला मी दाखवते शेवटपर्यंत, नक्की व्हिडिओ बघत राहा. दुसऱ्यासुद्धा एका कलरचा जो आपण पिवळा कलर घेतला आहे ना त्याचं मी बनवून दाखवणार आहे. त्याचंसुद्धा एक व्यवस्थित बघून घ्या. जरी हे फूल समजलं नाही ना बनवायला तरी आपण आणखीन एक फूल तुम्हाला मी बनवून दाखवते. असे 2 फुलं मी बनवून दाखवते तुम्हाला, जेणेकरून तुमचा डाऊट एकदम क्लिअर होऊन जाईल आणि तुम्ही छान असं हे बनवू शकाल. तर मी इथं नाहीतर एकच बनवून पण जमलं असतं, पण म्हटलं 2 कलरची मी फुलं बनवलेली आहेत. ऑलरेडी मी खूप सारी फुलं बनवून ठेवलेली आहेत. आता प्रत्येकच फुलं जर मी बनवत बसली असते की नाही तो खूप वेळ गेला असता. तर ह्या पद्धतीने हे कट करून घ्या. बघू शकता मी सुद्धा केशरी आणि पिवळ्या कलरची फुलं बरीच सारी बनवून ठेवलेली आहेत. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच ती बनवून ठेवलेली. पण त्याआधी आपण ही 2 फुलं रेडी करून घेऊया आपली. आधी फूल कसं बनवायचं हे तुम्हाला मी शिकवते. कारण सगळीच फुलं तुम्हाला जर मी दाखवत बसले तर टाईम बिलकुलच पुरणार नाही. आता बघा ह्या पद्धतीने म्हटलं की नाही चिकटलेलं जर राहिलं ना तर ते फुलत नाही. मग त्यामुळे मी तिथं थोडासा कट मारून घेतला आणि पाकळ्या एकदम सुटसुटीत करून घेतल्या. आता एकदम गोल असं झेंडूच्या फुलासारखं हे फूल झालेलं आहे. हातावर चोळून चोळून घेतलं ना की फुल एकदम गोल गरगरीत होऊन जातं बघा. आता बघू शकताय तुम्ही किती सुंदर वाटते हे फूल. वाटते का की हे कॅरी बॅग होती आणि तिचं आपण बनवले? बिलकुलच वाटत नाही. तसंच आता ह्या पद्धतीनेच ह्या दुसऱ्या पिशवीचं सुद्धा आपण बनवून घेऊया. मी रिपीट तीच प्रोसिजर सांगते कारण तुम्हाला व्यवस्थित ते कळावं. म्हणून मी नंतर आणखीन एक फूल त्याच पद्धतीनं फक्त कलर चेंज आहे कॅरी बॅगचा आणि तसंच बनवून दाखवते. आता खालची साईड आणि ही वरची साईड जी बांधायची होती तिथं मी कट मारून घेतला. ते दोन्ही कट करून घेतलं आणि व्यवस्थित अशा घड्या घालून घेतलेल्या आहेत. ह्या पद्धतीने बघू शकता. आता ह्याचा थोडासा खालच्या बाजूने साईज छोटी आणि वरती मोठी अशी होती, त्यामुळं इकडं तिकडं झालं म्हणून थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि खालचा राहिलेला भाग असा वरच्या साईडनं टॅग करून घ्या आणि खालून दुमडत येऊन तो बरोबर ॲडजस्ट होऊन जातो. आता ह्या पद्धतीने ह्याचंसुद्धा घडी घालून झालेली आहे व्यवस्थित. घडी कशी घालायची हे तुम्हाला आता समजलंच असेल, कारण आपण आता हे दुसरं फूल बनवतो आहे. पहिल्यात जरी समजलं नाही ना तरी ह्या दुसऱ्या फुलात तरी तुम्हाला सगळ्या तुमचे जे काही डाऊट असतील ते क्लिअर होऊन जातील. आता मी तर 2 स्टेपल मारून घेतलेले आहेत. जर सटकलंच तर, पहिल्यात तर काय सटकलं नाही पण तरीसुद्धा आपली सेफ्टी म्हणून आपण असे 2 सुद्धा मारून घेऊ शकतो. आता ह्या पद्धतीने हे दुसरंसुद्धा गोल असं कट करून घ्यायचे. छान असं गोल गरगरीत आलं पाहिजे. एकदम शेप जरी नाही गोल आला तरी काही प्रॉब्लेम नाही, थोडंसं इकडं तिकडं झालं तरी काही हरकत नाही. एकदम सुंदर असं हे बनून जातं. कात्रीच्या साहाय्याने मस्त असं कट करून घ्या आणि बघू शकता हे एकदम गोल नाही आलं तरीसुद्धा फुलं आपलं एकदम गरगरीत दिसणार आहे. आणि असं छान असं कट मारून घ्या त्याला डीपपर्यंत, मिडल साईजपर्यंत असं बघू शकता. छान असे कट देत जायचे. आणि हो, जर मी डेकोरेशन म्हणजे काय ना
विषय एकदमच गंभीर होतो बरं का डेकोरेशन म्हटलं की. पण जर ऐन टायमालाच काय होतं, कधी कधी ना रिअलवाली जी फुलं असतात तीसुद्धा खूप महाग होऊन जातात. ऐन टायमाला दसऱ्याच्या वेळेस तर खूप महाग असतात ही फुलं. मग अशा वेळेस काय, आता आणायचंच नाही असं नाही म्हणत मी, पण थोडीफार आणू शकतो पूजेला वगैरे. पण जर अदर डेकोरेशन जे असतं आपल्या गेटला वगैरे, घराला वगैरे लावायचं म्हटलं माळा, तर ते लगेच सुकूनसुद्धा जातं. आणि दिवाळी झालं, प्रत्येक सणाला सुद्धाला असं बाहेर मस्त असं दरवाजाला वगैरे तोरण लावायला छान वाटतं. आणि त्यामुळेच की नाही ही ट्रिक खूप छान आहे. तुम्हीसुद्धा या प्रकारे हे फुलं नक्की बनवा, ह्याच्यापासून माळा बनवा. तुम्हाला येत असतील तर तोरणसुद्धा ह्याने बनवू शकता. मी सुद्धा एक छान असं तोरण बनवलेलं आहे आणि खूप दिवस झालं ते छान असं टिकलेलं सुद्धा आहे. तसा कलर आहे, फक्त थोडासा धूळ बसल्यामुळे डल झाला. मी तुम्हाला लास्टला नक्की दाखवते, त्यासाठी व्हिडिओला नक्की लास्टपर्यंत बघा आणि सर्व काही टिप्स छान अशा समजून घ्या. तोरण कसं बनवायचं, हार कसे बनवायचे हे मी तुम्हाला नंतर सांगतेच. आता ही दोन्ही फुलं आपली रेडी झालेली आहेत एकदम प्रॉपर पद्धतीने. आणि ह्याच पद्धतीने मी इथं दुसरी जी फुलं पहिली मी बनवून ठेवली होती, प्रत्येक फुलाला मी स्टेपल मारून घेतलेले आणि त्या पद्धतीनेच बनवलेली आहेत बघा. जशी मी 2 फुलं तुम्हाला बनवून लावली ना, त्या पद्धतीनेच ही फुलं बनवून घेतलेली आहेत. आणि प्रत्येकाला मी स्टेपलचाच यूज केला आहे. शक्यतो दोऱ्याचा अवॉइडच करा, कारण दोरा जर गाठ सुटली किंवा काय झालं तर त्या कॅरीबॅगमधून पाससुद्धा ती गाठ होऊ शकते. त्याच्यामुळं तो लगेच लूज पडून ते निसटू शकतात पाकळ्या. त्यामुळं मी त्याला सगळ्याला स्टेपल मारून घेतले. आणि जरी चपटी झालेली दिसली ना फुलं तरी काय हरकत नाही, हातावर असं गोल गोल करायचं, घासायचं, त्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचं, लगेच ती गोल होऊन जातात बघा. खूप सिंपल आहे. आणि ह्यांना तुम्ही जर तेवढ्यापुरतं वापरून ना पिशवीमध्ये सुद्धा गुंडाळून ठेवू शकता. नंतर त्याला हातानं व्यवस्थित केलं की ती गोल होऊन जातात बघा. आता आणखीन एक इथं साहित्य पाहिजे. ही एक रिंग टाईप आहे आणि हे पायपिंग घेतलेले आहेत बघा. मी पाईप घेतले छोटे छोटे. तुम्हाला इझिली ते अवेलेबल होतील मार्केटमध्ये, किंवा मग घरी जर तुमच्या काय तुमचं डोक्यानुसार काय आयडिया असेल ना, तर तुम्ही त्यात यूज करू शकता मध्ये मध्ये घालायला. एखादं पान वगैरे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता, किंवा एखादा कपड्याचं पान टाईप ग्रीन कलरचं काढून ते सुद्धा तुम्ही बनवू शकता. आता ज्याच्या त्याच्या आयडिया वेगवेगळ्या असतात. आता असं एक दोरा घ्या आणि गोदडीचा दोरा घेतला तरी चालेल. आता थोडासा मी जाडसर घेतला आहे, कारण हे टिकलं पाहिजे छान असं. असा दोरा जर आपला हलका घेतला ना, तर तो इझिली लगेच तुटून जातो. मग एवढी सगळी मेहनत केलेली वाया जाईन आपली. त्यामुळे छान असं मी ते जाडसर दोरा घेतला आहे आणि एकाडे एक आपल्याला ते आता ओवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा तसा डायरेक्ट एक कलरचा सलग तरी हार केला ना तुम्ही तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि डायरेक्ट असं एकाडे एक केला तरी काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हवा तसा, तुम्हाला वाटेल तसं तुमच्या इच्छेनुसार हा हार तुम्ही बनवून घ्या. तुम्हाला आणखीन काय ह्याच्यात डेकोरेटिव्ह करू वाटलं ना तर करू शकता. जसं म्हटलं मी, पानं ॲड करा, किंवा मग आणखीन कोणाला काय वाटलं की पाईपच्या ऐवजी दुसरं काय तुम्हाला टाकायचं ह्याच्यामध्ये, किंवा एखादं मनी वगैरे मन्यान टाईपची जी असते ते टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता मी सध्या ह्या टाईपमध्ये तुम्हाला दाखवते, पूर्ण हार वळून दाखवते. आणि बघा लास्टला तर म्हटलं होतं का नाही सटकतं तसं, तर दोऱ्याचं आता माझ्या स्टेपलमधून सुद्धा ते सटकलं गेलं आहे. पण ठीक आहे, मी दोऱ्याच्या साहाय्याने आता ते राहणारच आहे पॅक, त्यामुळे परत तेच त्यात ॲड करून दिलेलं आहे. आता छान असं त्यामुळं स्टार्टिंगला स्टक करून घ्यायचं छान असं स्टेपलनं. 2 स्टेपल मारा वाटलंच तर, आणि जर दोऱ्याने केलं तर व्यवस्थित त्याला टक करून घ्या. आता हे 1 बाय 1 आपण हे असं छान असं हार रेडी करतो आहे. आणि त्याला बघा एकदम प्रॉपर असा आपला हार रेडी झाल्यासारखा पाठीमागून जो रेडी होतो आहे तो किती सुंदर वाटायला लागला आहे, की एकाडे एक फुलं मी लावलेली आहेत सगळी. आणि बघू शकता एकदम विकत आणलेल्या हारासारखंही दिसू लागले. आणि खूप सुंदर वाटतो खरं. मी जे म्हटलं तुम्हाला, ह्याच्या अगोदरसुद्धा मी एक तोरण बनवलेलं होतं, ज्याला की खाली घंट्या वगैरे मी वापरल्या होत्या आणि ते सुद्धा खूप सुंदर झालं होतं. आणि ते डेली यूजसाठी मी म्हणून असं डोअरला लावलेलं आहे. तर एकदम छान असं त्याचा कलरसुद्धा डल झालेला नाही बिलकुलच. आणि त्याच्या फक्त थोडीशी धूळ बसल्यामुळे तो थोडासा डाऊन झाल्यासारखा वाटतो, पण उन्हानं कलर उडला आहे वगैरे असं एवढं काही शक्यतो जाणवत नाही, कारण ते सावलीतच आहे जास्त, तर ऊन वगैरे काय नाही आहे बाहेर. पण खूप सुंदर वाटतं. आणि आता हे जे बनवणार आहे ना, मी 2 हार बनवणार आहे खरं तर. एक हार मी बनवून ठेवलेला आहे, मी नंतर तुम्हाला दाखवतेच. आता इथं एकच रिंग आहे शक्यतो, इथं 2 घेतलेल्या मी, 2 पहिल्या ह्याला 2 रिंग टाकलेल्या आहेत, त्यामुळे माझ्याकडे एकच शिल्लक राहिली, म्हणून मी इथं एकच लावून दाखवणार आहे. शक्यतो एकच पाहिजे, आपल्या एका साईडनं अडकवायचंच ते, त्यामुळे एक रिंग टाकणार आहे मी तिथं. आता लास्टला दाखवतेच ते रिंग कशी अडकवायची काय ते तुम्हाला मी डिटेल माहिती देते पूर्ण. त्यामुळे व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि बिलकुल विसरू नका की आपल्याला ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे म्हणून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा.
नंतरचा व्हिडिओ तुम्हाला खूप छान भेटणार आहे आणि ह्या व्हिडिओवरून तुम्हाला समजलंच असेल की नंतर पण आपले व्हिडिओ एकदम तुम्हाला हेल्पफुल ठरतील असेच असणार आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. आणि बघू शकता आपला अर्ध्याच्या वर हार आपला कंप्लीट झालेला आहे जवळजवळ आणि किती सुंदर वाटतो आहे. जसं काही विकतची फुलं आहेत आणि म्हणजे विकत जे आपण मार्केटमधून आणतो तसंच वाटतं एकदम सुंदर असा, किंवा मग जो रिअल फुलं असते तसं वाटायला लागलं आहे एकदम. इतका ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आहे. आता ह्याच्यात माझ्याकडनं थोडीशी गडबड झाली, तुमच्या लक्षात आली का नाही ती नक्की कमेंट करून सांगा. आत्ताच जस्ट मी कारण 2 फुलं एकाडा एक पोहत होते तर तिथे मी डायरेक्ट 2 केशरी कलरचे टाकून दिलेत. बोलता बोलता लक्षातच राहिलं नाही. आणि आता समोर बघा, आता जाऊ द्या असू द्या, काय होत नाही, एखादा झालीच मिस्टेक तर आपल्याला, कारण घरीच वापरायचं आहे. आता मी ही कशासाठी हार बनवते ना हे तुम्हाला मी समोर कळेलच, दाखवून देते. आता शक्यतो तुम्ही कशासाठी बनवा माहिती आहे का, आता गौरी गणपती येणार आहेत, मस्त झकास असं डेकोरेशन करून टाका ह्या हारांनीच. फुलं विकत आणून रिअलवालं फुल जरी आणून डेकोरेशन केलं ना तरी आपले गणपती बाप्पा 8-9 दिवस असतात आपल्याकडे, आणि एवढ्या दिवसात ती फुले डायरेक्ट अशी कोमेजून जातात. एवढी छान वाटत नाहीत, टवटवीत दिसत नाहीत. नंतर पहिल्या दिवशी एकदम फ्रेश वाटतात पण नंतर नाही दिसत. त्यामुळं ह्या प्रकारचे यूज करा माळा आणि एकदम सुंदर असं तुमचं डेकोरेशनसुद्धा होऊन जाईल. आणि आता बघा, शिवाय दसऱ्याला तर इम्पॉर्टंट असतातच, रिअलवालीसुद्धा आणा आपण, असा पण नक्की बनवा आणि कसा वाटतो ते नक्की सांगा. आता जे हे हार मी बनवणार आहे ना, आता मी पहिला बनवलेला आहे, आता हा दुसरा आपला संपतच आलेला आहे जवळजवळ. आता लास्टला आपल्याला ही रिंग टाकायची. आता ह्या रिंगचा उपयोग काय ते तुम्हाला मी नंतर सांगून देते. पण पहिलं तर मी सांगते की हे हार मी कशासाठी बनवते. जे म्हटलं होतं मी पहिलं तोरण बनवलेलं आहे, तर तोरण मी पहिलं बनवलं होतं. नंतर माझ्याकडे बॅग नव्हते अवेलेबल, त्यामुळं मी काही नंतर त्याला जास्त काही विचार केलाच नाही. पण आता म्हटलं एखादा एक व्हिडिओ पण टाकून द्यावा आणि आपलं पण काम छान होऊन जाईल. आता कारण काय केलं आहे मी, त्या डोअरला ज्या लावलेले ना ते तोरण, तर त्यालाच मी असं दोन्ही साईडनी हे हार सोडणार आहे. ते कसे सोडायचे खाली ते तुम्हाला मी दाखवून देते. ते तोरणसुद्धा कसलं बनवलेले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देते. त्याआधी ही रिंग आपण इथं बांधून घेऊया. आता दोरा थोडासाच उरला नेमका इथं, एकदम कट टू कट दोरा घेतल्यामुळे इथं आता पुरत नाही येतो बांधायला. थोडासा एक्स्ट्रा असलेला परवडला असता, नंतर कट केला असता, पण ठीक आहे आता एवढ्यातच ॲडजस्ट करून घेऊया. कशी तरी गाठण बांधून घेते 1-2 आणि व्यवस्थित असं मग ते अडकून देऊया आपण. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा. आणि ट्राय केल्यानंतर पण कमेंटमध्ये सांगा की हे आम्ही ट्राय केलं होतं आणि खूप छान झालं की नाही. छान तर होणारच आहे, कारण मी तुमच्यापुढं एकदम करून दाखवलेलं आहे सगळं. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपली हार रेडी झालेला आहे. तर कसा वाटतो, एकदम मोठा असा झालेला आहे की नाही बघा. आता सेम साईजमध्येच मी दुसरा हारसुद्धा इथे बनवून घेतलेला आहे बघा. पहिलेच मी बनवून घेतलेला आहे, जसं म्हटलं होते मी 3च रिंग आणले होते मी, पण नेमकंच राहिले होत्या म्हणजे उरून, जे की मी पहिल्यांदा आणले होतं ना तोरणला त्यावेळेसच्याच, आणि त्याच्यातूनच मी मग एकाला 2 लावले तर एकाला 1. आता हे तोरण मी पहिलं बनवलं होतं बघा. थोडंसं डल झाल्यासारखं वाटते कारण त्याच्यावरती धूळ बसली, बिलकुलच त्याला रंग आहे तसाच आहे, फक्त त्याला थोडंसं झटकावं लागणार आहे कारण धूळ बसली आहे त्याच्यावर. आणि ह्या टाईपमध्ये मी ते दोन्ही साईडनी जे खाली सोडण्यासाठी मी कडानी हे 2 हार बनवून घेतलेले आहेत. तर कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा. आणि खरंच खूप छान दिसतं. खरं वारं सुटले थोडंसं, त्यामुळे ते वाऱ्याने इकडं तिकडं पळतं आहे, पण कसा वाटतं आहे बघा बरं लूक, एकदम सुंदर वाटतो आहे की नाही.